बिजनेस जीतो 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 जीतो, लाइफ को जीतो 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 जीतो, मेहनत से जीतो जीतो, हिम्मत से जीतो जीतो, नियत से जीतो जीतो, नेमत से जीतो, लड़के जीतो जीतो, अड़के जीतो जीतो, गढ़ के जीतो, आगे बढ़ के जीतो जीतो जीतो, बिजनेस जीतो 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 जीतो, लाइफ को जीतो 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 जीतो। समृद्धि जीतो जीतो, प्रसिद्धि जीतो जीतो, विश्वास जीतो जीतो, कुछ खास जीतो, सम्मान जीतो जीतो, पहचान जीतो जीतो, डर को जीतो जीतो, भीतर को जीतो जीतो जीतो, बिजनेस जीतो 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 जीतो, लाइफ को जीतो 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 जीतो। भूल जा घड़ी को, कब सुबह कब शाम है, अब आराम हराम है, पाना बड़ा मुकाम है। जीतो 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 जीतो, कौन तुझे झुका सकता है, किसकी ये औकात है, कौन तुझे हरा सकता है जब हम सब एक साथ हैं। जीतो 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 जीतो, आज यही एक शपथ उठा ले, कोई बड़ा सा सपना सजा ले, जाग जा कुछ करके दिखा दे, हर एक बाधा को तू मिटा दे, जंग का तू बिगुल बजा दे, 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 बिगुल बजा दे। जीतो जीतो, बिजनेस जीतो 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 जीतो, लाइफ को जीतो 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 जीतो, बिजनेस जीतो 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 जीतो, लाइफ को जीतो 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 जीतो। यस, मी कायम हे म्हणतो की डायबिटीस हा जेनेटिक रिलेटेड नाही आहे. डायबिटीस हा किचनशी रिलेटेड, डायबिटीसचा खरा उगम आपल्या किचनमध्ये होतो. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, जगातल्या 50% जे डायबिटिक लोक आहेत त्यांना डायबिटिक बनवण्यात आलेलं आहे. तर 50% लोक डायबिटिकमधले असे आहेत ज्यांना कुठलाही डायबिटीस त्रास देत नाही आहे, कुठलेही नाही. जे काही बदल त्याला आपण शिकवलं ते 2 महिने गोळ्या औषधांचा वापर न करता, आणि माझी HbA1c लेवल साधारणपणे 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 90 दिवस, 120 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जर का मी ती 6.5 पेक्षा कमी ठेवू शकलो, बिलो 6.5, विथ लाईफस्टाईल अँड डाएट चेंजेस, फक्त जीवनशैलीतले बदल स्वीकारून, कुठलीही मी गोळी नाही आहे, म्हणजे त्यात आयुर्वेदिक पण नाही आहे, ॲलोपॅथी पण नाही आहे, कुठलीच मला मेडिसिन घ्यावं लागत नाही आहे, तर त्याला रिमिशन हा वर्ड त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे रिव्हर्सलच्या अगोदर एक रिमिशन. बरं, तुमच्या बोलण्यातनं मलाही कॉन्फिडन्स येतोय की तुम्ही जसा जोर लावताय त्या रिव्हर्सल ह्या शब्दावर की हे शक्य आहे, तर ह्याचे मिथ्स पण आहेत, गैरसमज किंवा संभ्रम पण आहेत लोकांमध्ये खूप, तर त्यावर काय बोलाल तुम्ही? सगळ्यात पहिलं की सगळ्यांचाच डायबिटीस बरा होतो, तर हे सगळ्यात पहिलं मिथ मला इथं खोडायचं आहे की सगळ्यांचा नाही बरा होत डायबिटीस. तुम्ही जर का प्री डायबिटिक किंवा अर्ली स्टेजमध्ये जर का तुम्ही डायबिटिकला कॅप्चर केलंय, अर्ली स्टेज म्हणजे किती त्याचं पण त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की डायबिटीस डिटेक्ट झाल्यापासून तुम्ही 8 वर्ष जर का त्याच्या आत जर का तुम्ही हे केलं आणि तुम्हाला डायबिटीस त्याचे रंग दाखवायच्या अगोदर तुम्ही जर का त्या डायबिटीसला योग्य पकडलं, हा ट्रीटमेंट घेतली, म्हणजे ज्या वेळेला डायबिटीस असिम्टमॅटिक आहे, डायबिटीस ज्यावेळी तुम्हाला त्रास देत नाही, त्यावेळेला डायबिटिक रिव्हर्स करणं खूप सोपं आहे आणि त्यांचं 100% होऊ शकतं. बरं, हे जे रिव्हर्सल झालेलं आहे, ज्या लोकांनी अचीव केलेलं आहे रिव्हर्सल, यांचा डायबिटीस परत येतो का? हो, येऊ शकतो. येऊ शकतो. हा, म्हणजे सगळ्यांचाच नाही येत. परत मी तेच सांगितलं की तुमची 80% म्हणजे जे काही तुम्ही चांगली जीवनशैली स्वीकारली, जी तुम्ही एन्जॉय करताय, जी हॅपीली हे करताय, ती तुम्ही किती टक्क्या किंवा किती पर्सेंटमध्ये मेंटेन ठेवताय त्याच्यावरती. सो ज्यांनी पहिल्यापासून यांत्रिक पद्धतीनं घेतलेलं आहे, पहिल्यापासून जर खूप जास्त चिकित्सा एक शिक्षा म्हणून घेतले, तो शेवटपर्यंत शिक्षा म्हणून घेतो, त्यांचा डायबिटिक आयदर रिव्हर्स होत नाही किंवा झाला तर टिकत नाही. जे आनंदाने हे स्वीकारतात, आनंदाने जे फॉलो करतात आणि पुढे ते डिसिप्लिनमध्ये ठेवतात, त्यांच्यासाठी सहज प्रक्रिया होते.
नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ह्या पॉडकास्टचा हेतू डायबिटीज असलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये गोडवा परत आणण्याचं काम आहे. किंवा तुला सहज आयुष्य जगतो एखाद्या घरामध्ये, त्यावेळेस त्या व्यक्तीला एकदम हल्ली असं बघितलं जातं की ज्यावेळेस डायबिटीज डिटेक्ट होतो एखाद्या घरामध्ये, त्यावेळेस त्या व्यक्तीला एकदम भीती दाखवल्या जाते की अरे बापरे, आता तुला गोड खाता येणार नाही, तुझ्या आवडीच्या पदार्थांवर तुला तिलांजली द्यावी लागेल किंवा तुला सहज आयुष्य जगता येणार नाही. पण ॲट द सेम टाइम जेव्हा आपण इंस्टाग्राम ओपन करतो, फेसबुक ओपन करतो, त्यावेळेस असंख्य रील्स आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर रिव्हर्सल, आम्ही तुमचा डायबिटीज तुमचा रिव्हर्स करून देऊ किंवा रिव्हर्सल शक्य आहे. तर मग हा संभ्रम नेमका काय आहे? खरंच डायबिटीज बरा होतो का? त्याबद्दलचे जे प्रश्न आहेत आपल्याला, त्या प्रश्नांची उत्तर आज आपण घेणार आहोत. डॉक्टर, खूप खूप स्वागत. तर पहिला प्रश्नच डायरेक्टलीच की डायबिटीज खरा बरा होतो का? खरा बरा होतो का म्हणजे मधुमेह बरा होतो का? मधुमेह बरा असं म्हणेन की सगळ्यांचाच होत नाही, सगळ्यांचाच होत नाही. त्याच्यावर जो फोकसनी काम करतो, जो मधुमेहाचं मूळ कारण काय आहे ते बघून जर का मी त्याच्यावर काम केलं तर येस, डायबिटीस तुमचा रिव्हर्स होऊ शकतो किंवा बरा होऊ शकतो. बरं. पण मला असं वाटतंय की जी विषयाला सुरुवात आपण केली होती, संभ्रमापासून आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करणं गरजेचं आहे की लोक कंट्रोल आणि रिव्हर्सल आणि बरं होणं ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. तर हा संभ्रम का निर्माण होते? कारण लोक कंट्रोललाच जर का रिव्हर्सल समजायला लागली तर तिथूनच ते कन्फ्युजन सुरू झालं असं म्हणता येईल. की म्हणजे गाडीचा गेअर टाकणं, गाडी मी म्हणलं की मला गाडी सरळ चालली आहे, बरोबर, गाडी न्यूट्रलला आहे आणि गाडीचा रिव्हर्स गेअर टाकलाय, तर गाडी चालवताना 3ही गोष्टी असतात. तर जेव्हा मी रिव्हर्स टाकतो गेअर, त्यावेळेला गाडी मागे येणार आहे. हो. तर डायबिटिक रिव्हर्सलचा फंडा समजण्यासाठी आपल्याला कुठेतरी पहिल्यांदा ह्या 3 कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं कंट्रोल म्हणजे काय, नेमकं रिव्हर्सल म्हणजे काय आणि नेमकं क्युअर म्हणजे काय. जसं मला ताप आलाय, मला सर्दी आली, तर आपल्याला दृश्य स्वरूपात काहीतरी लक्षणं दिसतात, आपण ब्लड रिपोर्ट काढतो आणि माझा ताप गेला म्हणजे तुमचं टेम्परेचर पूर्ण हे होऊन जातं. तुमच्या ब्लड रिपोर्टमध्ये पण तुमचं काय, तुम्हाला डेंग्यू होता, चिकनगुन्या होता, ते सगळं निगेटिव्ह दिसतं. पहिले पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्ह होतं आणि तुम्हाला सिग्निफिकंटली त्याचे जे काही तुमच्या शरीरावर झालेले जे परिणाम किंवा दुष्परिणाम असतात ते पण तुमचे बरे झालेले दिसतात. आणि मग तुम्ही म्हणता की मी आजारी होतो आणि मी आजारातनं बरा झालो. तसे डायबिटीसचे काही पॅरामीटर आपण जर का व्यवस्थित समजून घेतले की तर मला वाटते की आपल्याला याचं जास्त समर्पकपणे उत्तर देता येऊ शकेल. ओके. आणि कंट्रोल आणि रिव्हर्सल मध्ये नेमका फरक काय आहे? ओके, सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल जर का मी म्हणलं ना, तर माझ्या शुगरच्या लेवल औषधं घेऊन, म्हणजे माझी शुगरची लेवल वाढली होती, मला डायबिटीस झाला, माझा डायबिटीस डिटेक्ट झाला किंवा मला मधुमेह झाला, आणि मी जर का गोळ्या घेऊन, औषधं घेऊन ज्या काही एक्सपेक्टेड लेवल असतात, त्या HbA1c असतील, फास्टिंग पीपीच्या असतील, त्या मी कंट्रोलमध्ये आणल्या, स्टँडर्ड पॅरामीटर्स मध्ये आणल्या, लेवलमध्ये आणल्या थोडक्यात, तर तो कंट्रोल झाला. आणि जो 90% लोक डायबिटिक झाल्यावरती तो मार्ग स्वीकारतात, त्यावर समाधानी असतात किंवा त्यांना तोच मार्ग सांगितला जातो. बिईंग डॉक्टर आम्हाला पण तोच शिकवला जातो की डायबिटीस हा असा आजार आहे की तो फक्त आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, तो काय बराबिरा होत नाही, रिव्हर्स होणं, बरा होणं हे सगळं मिथ्या आहे, खोटं आहे त्याच्यावरती. तर माझी फास्टिंग किंवा माझी पीपी, माझं HbA1c हे नॉर्मलला आलं विथ यूज ऑफ मेडिसिन, औषधांचा वापर करून, हे कंट्रोल. गोळ्या औषधांचा वापर न करता, मी गोळी औषध वापरत नाहीये आणि माझी HbA1c ची लेवल साधारणपणे 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 90 दिवस, 120 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जर का मी ती 6.5 पेक्षा कमी ठेवू शकलो, बिलो 6.5, विथ लाईफस्टाईल अँड डाएट चेंजेस, फक्त जीवनशैलीतले बदल स्वीकारून, कुठली मी गोळी नाहीये, म्हणजे त्यात आयुर्वेदिक पण नाहीये, ॲलोपॅथी पण नाहीये, कुठलीच मला मेडिसिन घ्यावं लागत नाहीये, आणि मी माझं HbA1c 6.5च्या खाली ठेवलं, माझ्या फास्टिंग पीपीच्या शुगर ह्याच्यामध्ये आणल्या, तर त्याला रिमिशन हा वर्ड त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे रिव्हर्सलच्या अगोदर एक रिमिशन. आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हे सगळं सुरू केलं होतं डायबिटिक रिव्हर्सल, तर त्यावेळेला डायबिटीस कुणाचा रिव्हर्स होतो, बरा होणं हे क्राईम समजले जायचे, क्रिमिनल, की असं काय असतं का, म्हणजे आमच्या ॲलोपॅथी सायन्समध्ये तर हे ऍक्सेप्टेबलच नव्हतं. मी जेव्हा MBBS पास आउट होऊन बाहेर पडलो त्यावेळेला तर कंट्रोल हाच वर्ड होता. आत्ता कुठंतरी हे ऍक्सेप्टन्समध्ये यायला लागलं, जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती डॉक्टर रॉय टेलर यांनी इंटरनॅशनल 4,500 लोकांच्या वरती स्टडी करून त्यांचा पेपर पब्लिश केला अमेरिकन डायबिटिक असोसिएशन. साधारण 2021 मध्ये अमेरिकन डायबिटिक असोसिएशननी ह्याच्यावर गाईडलाईन्स हे केल्या. नंतर त्याच अनुषंगाने डॉक्टर व्ही मोहन
यांनी चेन्नईमध्ये या संदर्भात 3,500 इंडियन पॉप्युलेशन किंवा एशियन पॉप्युलेशनवरती 2009 पासून ते 2020 पर्यंत तब्बल 11 वर्ष हा स्टडी चालला होता. आणि त्यांनी ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च समोर हे सगळे त्यांचे स्टॅटिस्टिक्स मांडले. आणि या दोन्ही बॉडीजनी, अमेरिकन डायबिटिक असोसिएशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दोघांनी हे आता ऍक्सेप्ट केलंय की येस, डायबिटीसचं रिमिशन म्हणजे त्यांनी रिमिशन म्हणजे काय, झोपलेल्या अवस्थेत, तुमचा डायबिटीस झोपलेल्या अवस्थेत गेला, त्याच्यासाठी हे पॅरामीटर त्यांनी दिलेले आहेत की तुमचं HbA1c जर का 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त केवळ लाईफस्टाईल चेंजेसवरती जर का तुम्ही नियंत्रणात ठेवू शकला, 6.5च्या खाली ठेवू शकला, तर तुमचा डायबिटीस झोपलेल्या अवस्थेत गेला. आणि मग त्याचे त्यांनी पुढचे 3 टप्पे केलेले आहेत की जर का हे तुमचं डायबिटीसचं रिमिशन 1 वर्षापर्यंत टिकलं, 1 वर्षापर्यंत, तर तुमचं इनिशियल लेवलचं प्रायमरी तुमचं रिमिशन झालं. जर का तुमचं 1 ते 5 वर्षापर्यंत आहे, 1 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही जर का तुमची ही मधुमेह मुक्ती सो कॉल टिकवून ठेवलात, डाएट सजेस्ट केलं, त्यात डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवल्या, नॉर्मल जे काही तुम्ही शिकलेला होता, जे काही तुम्ही फॉलो करत होता, ते तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचे पॅरामीटर्स 5 वर्षापर्यंत हे नॉर्मल ठेवू शकलात कुठल्याही मेडिसिन शिवाय, इंटरमिजिएट तुम्ही रिमिशन मध्ये गेलात. आणि 5 वर्षापेक्षा जर का तुम्ही ते जास्त टिकवू शकलात, सस्टेनेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट जो येतोय, बरोबर, तर मग तुम्ही डायबेटिक रिव्हर्सल मध्ये गेलात. क्युअर हा वर्ड अजूनही त्यांनी ऍक्सेप्ट केलेला नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जर का परत तुम्ही बॅक टू ओल्ड स्कूल किंवा बॅक टू तुमच्या लाईफस्टाईल गेलात, परत तुमच्या चुकीच्या सवयी तुम्ही अंगीकारल्यात, तर तो तुमचा बरा झालेला किंवा रिमिशन मध्ये गेलेला किंवा तो झोपलेला कुंभकर्ण परत जागा होऊ शकतो. हे 3 म्हणजे किंवा हे 4 महत्वाचे. मी एक सोपी अॅनॉलॉजी इथं देऊ इच्छितोय की लोकांना हे डायबिटीस कंट्रोल, रिव्हर्सल आणि रिमिशन याच्यात कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याकडे मोबाईल असतो, तो मोबाईल मी सायलेंट मोडवरती ठेवणं हे म्हणजे कंट्रोल केल्यासारखं आहे, राईट, की आवाज येत नाहीये पण सुरू आहे ते. दुसरं, जर का मी त्याला म्हणलं की एरोप्लेन मोडमध्ये टाकला मी तर तो रिमिशन मध्ये गेला. ओके, सुरू तरी आहे पण मला ते ऍक्टिव्ह नाही येतो. आणि मी पूर्ण स्विच ऑफ केला तर मला आता काहीच त्याची युटिलिटी नाही, तर ते आपण रिव्हर्सल म्हणू शकतो किंवा माझा मधुमेह मी पूर्ण बरा केला असं म्हणू शकतो. अगदीच सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा एवढा सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे, तुम्ही एवढे मोठे मोठे नाव घेतले, एवढे पेपर प्रेझेंटेशन झाले, हे खरं तर खूप चांगली बाब आहे ना, की रिमिशन होऊ शकतं किंवा रिव्हर्सल होऊ शकतं जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर. मग ही रेग्युलर प्रॅक्टिस का नाहीये, म्हणजे सगळ्या डॉक्टरांकडनं हे सांगितल्या का जात नाही? आम्ही करतोय ना. माझं म्हणणं असं आहे की जर सांगितलं तर अर्धा हजार तिथेच बरा होईल ना त्या पेशंटचा. कसं आहे की म्हणजे खूपच छान आणि खूपच मस्त प्रश्न आहे हा, की हा प्रश्न पण बऱ्याच पेशंट्स जेव्हा ते ट्रीटमेंट सुरू करतात किंवा डायबिटिक रिव्हर्सल बद्दल ऐकतात ना, डॉक्टर आम्ही हे कधी ऐकलेलं नाहीये, किंवा इव्हन आम्ही सांगतो की आम्ही आमच्या डॉक्टरांना विचारतो. आम्हाला बऱ्याच वेळा सांगायला लागतं नका विचारू कारण कसं आहे की बिलीफ सिस्टीम, कारण कुठलंही कसं आहे, लहानपणापासून आपल्याला जर का एखादी गोष्ट वारंवार सांगितलेली असेल आणि आपल्या आजूबाजूला जर का आपण ती बघितलेली असेल ना, मनुष्य हा बिलीफ सिस्टीमवर काम करतो. बरोबर आहे. आणि जशी कॉमन माणसाची बिलीफ सिस्टीम, तशी बिईंग अ डॉक्टर आम्हाला 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षे घटवून सांगितलेलं असतं की डायबिटीससाठी गोळी औषधच घेतलं पाहिजे, डायबिटीस काही बरा होत नाही, डायबिटीसला फक्त आपण नियंत्रणात ठेवू शकतो, पहिला गोळ्या घ्यायच्या, मग गोळ्या वाढत जाणार, मग इन्शुलिन घ्यायचं, मग कॉम्प्लिकेशन होणार. 5 वर्ष एखाद्या व्यक्तीला घटवले, त्याच्या पुढे जर का मी अजूनही स्पेशलायझेशन एंडोक्रिनॉलॉजिस्ट वगैरे झालो तर मला अजूनही 3 वर्ष 4 वर्ष त्याच्यामध्ये अजूनही घटवून सांगितलं जातं. सो माझी एक स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम घेऊन मी आलो होतो. म्हणजे मला इथं सांगायला हरकत नाही की मी जेव्हा 10 वर्षापूर्वी, आता मी प्राऊडली म्हणतोय की हा डायबेटिक रिव्हर्सल, पण माझी सुद्धा हीच परिस्थिती होती. मला ऍक्सेप्ट करायला आणि मला डायजेस्ट करायला 3 वर्ष लागली की डायबेटिक रिव्हर्स होऊ शकतो, आपण हा वर्ड बोलूया. तोपर्यंत मी डायबिटीस कंट्रोल इन अ नॅचरल वे 2011 मध्ये मी काम ह्याच्यामध्ये सुरू केलं. 2011 तर 2014 मध्ये डायबिटीस फ्री फॉर एव्हर ही कन्सेप्ट पहिल्यांदा मी लॉन्च केली किंवा पहिल्यांदा मी ह्याच्याबद्दल बोलू शकलो. सो बिईंग अ डॉक्टर मला ती बिलीफ सिस्टीम तोडायला वेळ लागतोय, तर कॉमन माणसाला तर पहिल्या गोष्ट लागणार. सो ही बिलीफ सिस्टीम तोडण्यासाठी अवेअरनेस देणं गरजेचं आहे, एज्युकेशन देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे काम सुरू केलं होतं त्यावेळेला बोटावर मोजण्या इतकी लोक या पद्धतीनं बोलायची. बरोबर. आज जेव्हा आम्ही म्हणतो 15,000 लोकांचा झाला, 16,000 लोकांचा झाला, तुमचाही होऊ शकतो. माझ्या आजूबाजूला ती एक्झाम्पल दिसली पाहिजेत ना, ती एक्झाम्पल्स वाढवणं गरजेचं आहे. एज्युकेशन सिस्टीम मध्ये बदल करणं गरजेचं आहे की हा जो क्रायटेरिया जो आलेला आहे तो एज्युकेशन सिस्टीम मध्ये एम्बाईब व्हायला पाहिजे, तर तिथं येणार ना. म्हणजे ते काय म्हणतात, आडातच नाही तर ते पोहऱ्यात कुठून येणार, तसा प्रकार आहे की एज्युकेशन सिस्टीम मध्ये मला एक सिस्टीम सांगून शिकवलेलं आणि मी प्रॅक्टिकली आल्यानंतर मला ते होते, तर मी मग काय म्हणतोय, नाही होणार नाही, कसं असं कसं शक्य आहे. सो तो तिथे एक पहिल्यांदा आला पाहिजे. दुसरी गोष्ट, डायबिटिक रिव्हर्सल साठी जे एज्युकेशन द्यायला पाहिजे, लोकांना जे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस सांगायला पाहिजेत,
हे तो पेशंट फॉलो करू शकतो हा विश्वास डॉक्टरांनी पहिल्यांदा स्वतःमध्ये आणला पाहिजे, तो पेशंटमध्ये निर्माण केला पाहिजे, त्याला काउन्सिलिंग करण्यासाठी, त्याला एज्युकेट करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. अगदी बरोबर आहे. इट्स अ टाइम टेकिंग प्रोसेस खरं सांगायला गेलं तर. खरंय. आणि ह्या टाइम टेकिंग प्रोसेसपेक्षा माणसाचा स्वभाव कसा असतो की control, सोपे सोल्युशन, हा, म्हणजे तात्पुरतं. माणूस लो हँगिंग फ्रुट्स पकडतो ना, की त्याला गोळी लिहून देणं, औषध लिहून देणं, इन्व्हेस्टिगेशन करणं. आणि बिईंग डॉक्टर मला पण कसं असतं की एक म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा डॉक्टर झालो त्यावेळेला समजा पेशंट आला आणि त्याला जर का असं काय सांगायला सुरुवात केली तर तो म्हणायचं कुठे डॉक्टर एवढं सगळं करत बसणार, एक गोळी द्या, मला उद्या कामावर जायचं आहे. इनफॅक्ट मी बऱ्याच फॅमिली डॉक्टर, की आता माझे बाबा फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पण जुन्या काळचे ते किस्से सांगायचे. डॉक्टरांना जर का इंजेक्शन देता येत नसेल तर तो डॉक्टरच नाही असं समजलं जायचं. राईट. सो बिईंग अ डॉक्टर आम्ही गोळी नाही दिली तर आम्हालाच ते कसं तरी चुकचुकल्यासारखं होतं. बरोबर आहे. सो गोळी देण्यासाठी आणि औषध देण्यासाठी जर का मी जास्त उत्सुक आहे, टेम्पररी सोल्युशनकडे मी जास्त उत्सुक आहे, तर हा मार्ग बऱ्याच वेळेला क्लिष्ट करून सांगितला जातो. ऍक्सेप्ट डॉक्टरांना पण होत नाही आणि तो पेशंट पर्यंत पण नाही पोहोचवला जात. सो टेम्पररी सोल्युशन मध्ये जाणं माणसाला इझी वाटतं, त्यासाठी बऱ्याच वेळेला हा मार्ग लोकांना सांगितला जातो. तुम्ही म्हणताय तसं एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे, किंवा हे दोघांच्या सगळं दृष्टीनं. यांत्रिकच हो, हो, झालेलं आहे. यांत्रिक. डॉक्टर म्हटले की ते प्रिस्क्रिप्शन देणार, डॉक्टर म्हटले की ते गोळ्या लिहून गोळी नाही देणार देणारा म्हणजे साधा आहे ना. डॉक्टर नाहीये. म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, तुम्ही 2,000 रुपये काय त्यांच्या कन्सल्टिंग फी पे केली आणि डॉक्टरांनी तुम्हाला लिहून दिलं 4 बदल करा आणि मग माझ्याकडे मग समाधान पेशंटचं होतं. नाही, पेशंट म्हणणार की मला माझे 2,000 रुपये गेले वाया राव, मला डॉक्टरने गोळीच नाही लिहून दिली. राईट. हो की खरंच. सो तो एक कुठेतरी असतो की मला काहीतरी इन्व्हेस्टिगेशन लिहायचं आहे, मला काहीतरी गोळी लिहून द्यायचं आहे. बरोबर. हे पेशंटच्या साईडला पण असतं. सो इट्स अ गिव्ह अँड टेक आहे असं मी म्हणेन. तुम्ही तुमच्या बोलण्यातनं मलाही कॉन्फिडन्स येतोय की तुम्ही जसा जोर लावताय त्या रिव्हर्सल ह्या शब्दावर की हे शक्य आहे, तर ह्याचे मिथ्स पण आहेत, गैरसमज किंवा संभ्रम पण आहेत लोकांमध्ये खूप. तर त्यावर काय बोलाल तुम्ही? सगळ्यात पहिलं की सगळ्यांचाच डायबिटीस बरा होतो, तर हे सगळ्यात पहिलं मिथ मला इथं खोडायचं आहे की सगळ्यांचा नाही बरा होत डायबिटीस. तुम्ही जर का प्री डायबिटिक किंवा अर्ली स्टेजमध्ये जर का तुम्ही डायबिटिकला कॅप्चर केलंय, अर्ली स्टेज म्हणजे किती त्याचा पण त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की डायबिटीस डिटेक्ट झाल्यापासून तुम्ही 8 वर्ष जर का त्याच्या आत जर का तुम्ही हे केलं आणि तुम्हाला डायबिटीस त्याचे रंग दाखवायच्या अगोदर तुम्ही जर का त्या डायबिटीसला योग्य पकडलं, हा ट्रीटमेंट घेतली, म्हणजे ज्या वेळेला डायबिटीस असिम्टमॅटिक आहे, डायबिटीस ज्यावेळी तुम्हाला त्रास देत नाही, त्यावेळेला डायबिटिक रिव्हर्स करणं खूप सोपं आहे आणि त्यांचं 100% होऊ शकतं. बरं, त्यांना काही लागत नाही. 8 ते 16 वर्षापर्यंत मी गेलो, म्हणजे डबल. तर म्हणजे माझा 8 वर्ष 10 वर्षाच्या पुढे गेला तर त्याला टाइम टेकिंग आहे, त्याला पेशन्स ठेवायला लागतात, त्याला मे बी 1 वर्ष 1.5 वर्ष ते गोष्टी आपल्याला रिव्हर्सल झाल्यावरती सुद्धा जे काय आपण रिव्हर्सलमध्ये जे काही जीवनशैलीतले बदल वगैरे शिकवतोय ते पुढे 6 महिने 8 महिने पेशंटली फॉलो करायला लागतात. तिथं जरा बऱ्याच जणांचा आळशीपणा होतो, त्यामुळे त्यांचं कम्प्लीट होत नाही. रिव्हर्सल होतं, रिकव्हरीपर्यंत ते पोहोचतात, पण अर्धी गोळी, चतकोर गोळी, काहीतरी त्यांना प्लॅसिबो इफेक्ट म्हणून थोडासा डेव्हिएशन होतं हे दिसून ठेवावी लागते. बरोबर. आणि ज्यांचं 20 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांचं 80% किंवा 90% त्यांची गोळ्या औषधांवरची डिपेंडन्सी कमी होती, कारण कुठंतरी त्यांच्यामध्ये त्यांचे जे इन्शुलिन तयार करणारे जे सेल्स असतात, बीटा सेल्स, ते फायब्रोसिसमध्ये गेलेले असतात, दमून गेलेले असतात, त्यांची इन्शुलिन तयार करण्याची क्षमता पण कुठंतरी थोडीफार कमी झालेली असती. तर त्या लोकांचं कम्प्लीट गोळ्या औषधं बंद होत नाहीत, पण स्टील माझ्या दृष्टिकोनातून ते सुद्धा त्यांच्यासाठी रिव्हर्सल आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डायबिटिक पेशंट येतो तेव्हा त्याचे एक्सपेक्टेशन सेट करणं गरजेचं आहे. डायबिटिक रिव्हर्सलचा अर्थ गोळी बंद होणं, औषध बंद होणं हा नंतरचा आहे. बरोबर. माझी क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली पाहिजे, डायबिटीसमुळे मला कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही झालं पाहिजे. आणि जसं जे डायबिटीसचं प्रोग्रेशन आहे, म्हणजे तुम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की डायबिटीस पहिला प्री डायबिटिक अवस्था, नंतर डायबिटिक, नंतर डायबिटीस बरोबर कोमॉर्बिडिटी, मग कॉम्प्लिकेशन, मग अँजिओप्लास्टी, मग डायलिसिस, किडनी फेल आणि मग युअर फेट. हे जे क्रॉनिक प्रोग्रेशन आहे हे आपल्याला कुठेतरी हाल्ट करता आलं पाहिजे, कुठेतरी ते थांबवता आलं पाहिजे. आणि तुमचं लाईफ जसं जसं वाढतंय तसं तुम्ही आयुष्यात पुढे जाताय, तुमची गोळ्या औषधांवरची डिपेंडन्सी कमी कमी होत आली पाहिजे, समस्यांपासून, कॉम्प्लिकेशनपासून तुम्ही लांब गेला पाहिजेत आणि जे काही रिमेनिंग आयुष्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे आयसीयू मध्ये वगैरे जावं लागलं नाही पाहिजे. तर एवढं जरी मी अचीव्ह करू शकलो तरी ते रिव्हर्सल आहे. असं काही नाही की प्रत्येकाची गोळी बंदच झाली पाहिजे, प्रत्येकाचं कॉम्प्लिकेशन्स पण टाळू शकतो ना ह्या चांगल्या गोष्टी अडॉप्ट केल्यामुळे. 100%. आणि तोच पर्पज आहे, कारण डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरला बेसिकली का रिव्हर्स करायचं आहे, बेसिकली याचं कारण आहे की मला परावलंबित्व नको आहे. या आजारांना जर का मी नाही कंट्रोलमध्ये आणलं, या आजारांना मी जर का नाही रिव्हर्सलमध्ये घेऊन गेलो तर हे आजार माझ्या आयुष्यावरती कंट्रोल घेऊन मला परावलंबित्वाकडे घेऊन जातात. आणि कुठल्याही स्वाभिमानी स्त्री पुरुषाला वयाच्या 50-60 मध्ये परावलंबित्व नको आहे ना, कधीच आवडणार नाही कुठल्याही पद्धतीचं, मग ते आर्थिक स्वरूपाचं, शारीरिक स्वरूपाचं, मानसिक स्वरूपाचं. या परावलंबित्वातनं ज्याला बाहेर पडायचं आहे त्याच्यासाठी रिव्हर्सलचा जर्नी आहे. आणि मी ते काय म्हणतो हे म्हणून आपण पहिल्यांदा विचारतो,
बाबा रे तुला रिव्हर्सल पाहिजे, तुला निरोगी आयुष्याकडे जायचंय का रोगी आणि रोग पोसत राहायचंय. सो एकीकडे पोसणं आहे आणि एकीकडे निरोगी होण्यासाठी प्रयत्न करणं आहे. ऑलवेज निरोगी होण्यासाठी प्रयत्न केलेलं चांगलं. हा पहिल्यांदा तुम्ही पाथ चूज करायचा आहे. बरोबर. क्लॅरिटी पहिल्यांदा पाहिजे. बरोबर. तिथं जर का कन्फ्युजन असेल तर त्याला म्हणतो मग तुझी क्लॅरिटी झाल्यावर ये बाबा. आता आपण जसं गैरसमजांबद्दल बोलतोय तसंच अजून एक गैरसमज असाही आहे की ज्या लोकांच्या म्हणजे ज्या आई वडिलांना डायबिटीज आहे, त्यांच्या मुलांना आलाय, जेनेटिकली आपण म्हणतो, तर ह्या लोकांचा डायबिटीज रिव्हर्स होतो का? होऊ शकतो. मी असं म्हणेन की टाईप 2 डायबिटीज जर का तुम्हाला असेल, जो इन्शुलिन प्रतिरोधाशी रिलेटेड आहे, इन्शुलिन रेझिस्टन्सशी रिलेटेड आहे, तो 100% होऊ शकतो. ग्रेट. तो मूळ कारण त्याचा आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं आहे. तो जेनेटिक येऊ दे नाहीतर एन्व्हायरमेंटल येऊ दे. कारण जीन्सचा रोल माझ्या दृष्टिकोनातून 2% आहे, ज्याला मी एंडोजिनियस फॅक्टर म्हणतो. बरोबर. पण डायबिटीस हा एंडोजिनियस पेक्षा एक्झोजिनियस फॅक्टर, तुमच्या आजूबाजूचं किचन, तुमचं खाणं, तुमची लाईफस्टाईल, तुमचे विचार, ह्याच्यावर 98% अवलंबून आहे. सो 98% मोठं का 2% मोठं, दॅट एव्हरीवन हॅज टू डिसाइड. आणि एक्झोजिनियस फॅक्टर आपण आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत, किचन आपलं कसं असलं पाहिजे, आपली चित्तवृत्ती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, आपण दररोज व्यायाम करायचा का नाही करायचा, जरी तुमच्या जीन्समध्ये असला तरी त्या जीन्सला थोपवून ठेवण्याचं काम तुमची लाईफस्टाईल कंट्रोल करत असते. सो लाईफस्टाईल जर का मी कंट्रोलमध्ये ठेवली आणि जरी तुम्हाला अनफॉर्च्युनेटली जीन्स कडून डायबिटीज झाला तरी तो आपल्याला 100% रिव्हर्स करता येतो. असं काही नाही की जेनेटिक आहे म्हणजे मग मी खुश व्हायला पाहिजे किंवा दुःखी व्हायला पाहिजे की आता माझा काही बरा नाही होणार. अजून एक आहे की टाईप 1 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीसचं रिव्हर्सल थोडं वेगळ्या पद्धतीचं विचारणारच होतं टाईप 1 बद्दल. टाईप 1 जो लहान मुलांच्या दिसतो त्यांच्यात इन्शुलिन तयार होत नाहीये. सो मला वाटतं मागच्या आपण एपिसोडमध्ये याबद्दल बोललो होतो की त्यांचं रिव्हर्सलची डेफिनेशन आहे की त्यांचे इन्शुलिनचे डोसेस कमी कमी होत आले पाहिजेत, त्यांना सतत टोचून घेण्याच्या वेदना आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत, त्यांच्या शुगरमधले फ्लक्च्युएशन्स कमी झाले पाहिजेत, त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि रिमेनिंग लाईफमध्ये त्यांना कुठल्याही डायबिटीसमुळे कॉम्प्लिकेशन नाही झालं पाहिजे. हे टाईप 1 साठी रिव्हर्सल राईट. तर टाईप 1 याच्यामध्ये पूर्ण इन्शुलिन बंद होत नाही किंवा इट्स व्हेरी डिफिकल्ट अनलेस अँड अंटिल डिटेक्ट झाल्या जर का ते आले आणि त्यांनी या पद्धतीची लाईफस्टाईल अडॉप्ट केली तर थोडीफार पॉसिबिलिटी असते की इन्शुलिन मे बी त्यांना लागत नाही याच्यातलं. पण हे बोल्ड स्टेटमेंट होईल थोडंसं. अगेन त्यांची परिस्थिती असेसमेंट किती टक्के फॉलो करतो या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो टाईप 1 डायबिटीस किंवा ज्यांचं आपण म्हणू शकतो की ज्यांना डायबिटीसमुळं काही ना काहीतरी मोठं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, ऑलरेडी डायलिसिस गेलाय, ऑलरेडी ऑर्गन फेल्युअरमध्ये आहे, डोळे खराब झालेले आहेत. सो डायबिटीसमुळे जर का ऑलरेडी माझा कुठला तरी ऑर्गन डॅमेज झालेला आहे तर तो रिव्हर्स करणं डिफिकल्ट असतं. किंवा एखाद्याची अँजिओप्लास्टी झाली आहे, एखाद्याचा बायपास झाला, तर स्टेंट टाकलाय, तर त्याची रक्त पातळ ठेवण्यासाठी जी गोळी आहे ती आपल्याला मे बी नाही बंद करता येत त्या केसमध्ये. किंवा काही प्रिकॉशनरी काही हार्टचे मेडिसिन्स असतात ते ठेवायला लागतात. काही काही जणांना हॅशिमोटोस थायरॉइडायटिस म्हणून ज्याला आपण थायरॉइड हायपोथायरॉइडिझम म्हणतो, तर त्यांच्या थायरॉइडच्या गोळींचे डोस कमी होऊ शकतात, पूर्ण बंद करणं रिस्की असतं. किंवा काही काही थायरॉइडेक्टॉमी झालेली असते, असे डायबेटिक पेशंट असतात, तर त्यांची आपल्याला थायरॉइडची गोळी कंटिन्यू ठेवावी लागते. ओके. आणि तुम्ही रिव्हर्सल बद्दल बोलताय आता, बरेचसे गैरसमज पण दूर झाले ह्यातनं. तर रिव्हर्सल म्हटलं की खूप पथ्य पाळावे लागतील किंवा खूप जाचकटी आहेत किंवा माझ्या लाईफस्टाईलमध्ये अगदीच 360 डिग्री हे आता डॉक्टर काहीतरी चेंज करतील आणि क्लिष्ट असेल, जे काही ही जी काही प्रक्रिया असेल ही खूप मोठी असेल, क्लिष्ट असेल, असं सारखं वाटत राहतं. तर तुम्हाला काय, तुमचं मत काय आहे ह्यावर? हे क्लिष्ट असेल का? मी बऱ्याच वेळेला पेशंट जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना हाच प्रश्न विचारतो सुरुवात करतानाच की काय रे भाऊ तुला हे सगळं जमणार आहे का? हे सगळं करण्यापेक्षा गोळी घेतलेली काय वाईट ना? सकाळी गोळी घ्यायची, दुपारी गोळी घ्यायची, रात्री आणि काय पाहिजे ते खायचं, ठीक आहे. फक्त काय रोगी आहेस, रोगी राहशील. किंवा काही काही जण काय म्हणतात की आम्हाला हे सगळं थोडे लाईफस्टाईल मध्ये तुम्ही जे बदल सांगताय, काहीतरी अवॉइड करायला सांगताय, हे जरा आम्हाला अवघड वाटतंय. तर मग त्यांना मी म्हणतो साहेब हे सोपं वाटतंय का? उद्या जाऊन तुम्हाला इथून असं आम्ही इथून कट करणार, इथून ते त्या तुमचे बायपास वगैरे करून ते ऑपरेशन करून त्यातला नसा वगैरे हे करणार, परत ते क्लोज करणार आणि परत तुमच्या आयुष्यावरती रिस्ट्रिक्शन येणार. ही गोष्ट सोपी वाटते का तुम्हाला? मग ते छान हसतात, नाही डॉक्टर ही सोपी वाटत नाही. त्याच्यापेक्षा हे आहे ना, हे खूप सोपं आहे. बरोबर. आणि रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदा जगून बघा, नाहीतर मग काय त्याला मरायचं तर आहेच. ह्याच्यातलं रोज मी थोडं 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 मरत राहतो. रोज मी थोडं थोडं म्हणजे प्रत्येक वेळेला मला रिस्ट्रिक्शन आहे, प्रत्येक वेळेला मला हे आहे. बरं सगळ्यात वाईट परिस्थिती काय आहे की गोळ्या पण मीच खायच्या, माझंच रक्त द्यायचं, माझंच पैसे खर्च करायचे, शिवाय पण मीच फुकटच्या खायच्या आणि आयुष्यभर त्या रिस्ट्रिक्शन मध्ये राहण्यापेक्षा एकदा शरीराला संधी देऊन तर बघा. भीती आणि म्हणजे तुम्ही रोगी होतात आणि रोगीच राहिलात, तुमच्या रोगाला पोसत राहून
आणि रोगीच मेलात. बरोबर. ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं निरोगी होण्यासाठी प्रयत्न केलात पहिले काही दिवस किंवा काही आठवडे, तुम्हाला थोडंसं जाचक वाटेल हे होण्यासाठी, पण तिथनं पुढचं जर का आयुष्य तुमचं सुखावं होणार असेल तर थोडाफार त्रास सहन करायला काय हरकत आहे. आणि पहिली गोष्ट कशी आहे, कुठलीही नवीन गोष्ट शिकताना, म्हणजे इट इज नॉट की बाबा डायबिटिक रिव्हर्सल आहे, कुठलाही चेंज, कुठलाही बदलाव हा अवघडच असतो, पहिल्यांदा अवघड वाटतो. तर तो बदलाव सुखावं करण्यासाठी जर का आपण सिस्टमिक अप्रोच ठेवला आणि छोटे छोटे बदल, मी काय सांगतो हे महत्वाचं आहे, हे बरेच जण काय करतात, त्यांना काय वाटतं की मॅसिव्ह बदल करायचा आहे आणि त्यामुळं डायबिटिक रिव्हर्सल बदनाम होतं असं मी म्हणेन, किंवा हे डायबिटिक रिव्हर्सल हा माइंडसेट आहे, करतात की काय, हा जादू आहे, मॅजिक आहे. इट्स नॉट लाईक मॅजिक किंवा जादू नाहीये, हे छोटे छोटे बदल. कारण तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये छोट्या छोट्या चुका वारंवार करत गेल्यामुळे डायबिटीस झालेला आहे. त्याला मी म्हणतो डायबिटीस हा प्रज्ञापराध आहे, राईट. एकच कुठली तरी चूक झाली, एकाच लग्नामध्ये मी गुलाबजामचं ताट संपवलं म्हणून शिक्षा म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला नाहीये. छोट्या छोट्या चुका तुम्ही वारंवार करत गेला, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलत गेली, शरीराने रेजिस्ट केलं, थोडे दिवस ऍक्सेप्ट केलं आणि आता शरीराने सोडून दिलं आणि म्हणून तुमच्या लेवल वाढलेल्या दिसत आहेत. सो बरं होताना, रिव्हर्सल होताना पण छोटे छोटे बदल सातत्याने करायचे आहेत. सो कसं आहे की मी जर का हळूहळू बदल करत गेलो, म्हणजे मी आता जसं एक्झाम्पल देत होतो की 15 मिनिटं तुम्ही पहिला व्यायाम अक्वेंटेड व्हा तुम्ही त्याला, एक आठवडा तो करून बघा. म्हणजे जिथं तुम्हाला वाटते की आता मला मी व्यायाम नाहीच केला, त्या पॉईंटला तुम्ही थांबलात, त्याची एक 7 दिवस सवय करून घेतलीत, मग नेक्स्ट वीकमध्ये मी 20 मिनिटं केलं, मग मी 25, असं मी 2-3 महिन्यानंतर 45 मिनिटापर्यंत 50 मिनिटापर्यंत पोहोचलो आणि मग ते कन्सिस्टंटली केलं तर ते मला जाचक वाटत नाही. बरोबर आहे. रात्री मला 9 वाजता जेवायची सवय होती, मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून 5 वाजता जेवायला सुरू करा, तुम्ही मग म्हणाल टाटा बाय बाय डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, राईट. पण तेच मी 9च्या ऐवजी 8:45ला करा, ते थोडे दिवस फॉलो करून बघा, मग तुम्ही 8:30 असं करत करत मी त्यांना 7:30-8 पर्यंत आणलं तर ते त्यांना जाचक वाटत नाही. सो छोटे छोटे बदल सातत्याने करणं आणि ते लॉंग टर्म मध्ये फॉलो करणं ही रिव्हर्सलची किंवा ह्याला चेंज प्रोसेस म्हणतात, जी कुठल्याही ह्याला लागू होती. आणि त्याच्यासाठी तो जो बदल आहे तो योग्य व्यक्तीकडून, योग्य ह्याच्याकडनं आत्मसात पहिल्यांदा करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या मागचा वाय काय आहे, का करायचं हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्याला 7 दिवस लागतात. नंतर तो बदल एकदा स्वीकारला, आपल्या अंगवळणी पडण्यासाठी तो 21 दिवस फॉलो केला पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी 90 दिवस वाट बघितली पाहिजे. 7-21-90 हा रूल आपण याच्यामध्ये शिकवतो की 7-21-90चा फॉर्म्युला जर का तुम्ही फॉलो केला तर फक्त डायबिटीसच नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या लाईफमध्ये ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आपल्याला ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतं. सो रिव्हर्सलसाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. थोडासा पेशन्स, योग्य पद्धतीनं असेस करणं, आपले एक्सपेक्टेशन राईट सेट करणं. डायबिटिक रिव्हर्सल करत येताना मी जर का काही भलतेच एक्सपेक्टेशन सेट करून मला काहीतरी असं होईल आणि मी माझ्याकडे मॅजिक पिल मला मिळेल आणि एकदम माझं हुर्रे करून जाईल, असं होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, डायबिटिक रिव्हर्सलचं जे नापण आहे किंवा त्याचं जे मापदंड आहे ते फक्त माझी HbA1c आणि फास्टिंग PP नॉर्मल आली आणि गोळ्या बंद केल्या असं हा नॉर्म नाहीये. त्याच्यासाठी एक युनिक टेस्ट पेशंटला आम्ही करायला सांगतो आणि ही युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. त्याचं नाव आहे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ज्याला GTT म्हणतात. सो तुमची शरीरातलं पहिलं ग्लुकोज पचवण्याची क्षमता बिघडली होती म्हणून तुम्हाला डायबिटीस झाला. सो तुमच्या ग्लुकोज पचवण्याची क्षमता किती जागृत झाली आहे ही तपासल्याशिवाय त्याला आपण डायबिटीस फ्री किंवा डायबिटीस रिव्हर्सल झाला असं म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही होम GTT ऍडवाइस करतो, ज्याच्यामध्ये 6 गुलाबजाम, 6 जिलेबी, म्हणजे एवढं स्वीट किंवा 2 प्लेट शिरा त्या व्यक्तीने खायचा असतो आणि 2 तासांनी, 2.5 तासांनी, 3 तासांनी शुगर बघायची असते. या शुगरच्या लेवल 200च्या खाली किंवा 150च्या खाली जर का आल्या कन्सिस्टंटली त्या टेस्टमध्ये, तर त्या व्यक्तीची होम GTT क्लिअर आली असं आपण सांगतो. मग जे काही बदल त्याला आपण शिकवलं ते 2 महिने परत फॉलो करायचे आणि मग लॅब मधली GTT करायची. म्हणजे एक आपण म्हणू शकतो लर्निंग लायसन्स आणि एक आहे ते परमनंट लायसन्स. परमनंट लायसन्स म्हणजे 75 ग्रॅम, म्हणजे जास्त काही नाही, 15 चमचे साखर, 15 चमचे साखरेचं पाणी आपण पेशंटला प्यायला लावतो. पहिलं उपाशीपोटीची साखर बघायची आणि नंतर त्याला तेवढं पाणी प्यायला लावायचं आणि मग 1 तासांनी, 1.5 तासांनी आणि 2 तासांनी शुगरचे रिपोर्ट चेक केले जातात आणि त्याचे ठरलेले पॅरामीटर आहेत. पहिला पॅरामीटर 200च्या खाली, दुसरा 180च्या खाली आणि तिसरा पॅरामीटर जर का 140च्या खाली आला तर त्या व्यक्तीची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट त्यानं क्लिअर केली. आता या व्यक्तीला त्याचा डायबिटीस मॅनेज करण्यासाठी कुठल्याही गोळी, औषध किंवा इन्शुलिन घेण्याची गरज नाही. हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. ही टेस्ट तुमची पार झाली तर तुमचं रिव्हर्सल कम्प्लीट झालं आणि मग तुम्ही पुढे ते मेंटेन करायचं. पुढे पण हे GTTs मग 3-3 महिन्यांनी तुम्ही सजेस्ट करता का मॉनिटर करण्यासाठी? कसं करता? 3-3 महिन्यांनी नाही, बर्थडे टू बर्थडे म्हणजे लायसन्स तुमचं जसं ठराविक वाढदिवसाला डायबिटिक पेशंट भरपूर गोड खाऊ शकता
आणि तुम्ही त्या दिवशी जीटीटी करा. सो तुमचा वाढदिवस होऊन जातो आणि तुम्ही हे पण करू शकता. जसं आपण डायबिटीस फ्री फॉर आम्ही काय करतो, आम्ही छोटे छोटे कौतुक सोहळे ठेवतो किंवा आपला आनंदोत्सव म्हणून एक हे असतो की तिथं आपण ज्यांनी सस्टेनेबल ठेवलेलं आहे त्यांना आम्ही ते हे केलेलं आहे, त्यांना नावं देत गेलेलं आहे. पहिले आहेत अचिव्हर्स नंतर व्हिक्टर्स नंतर चॅम्पियन्स, मग चॅम्पियन नंतर लिजंड्स, DFF लिजंड्स. सो जेवढं तुम्ही अजूनही हे करत जाता तर तुम्ही काय करता की तुम्ही इन्स्पायर पण करताय दुसऱ्यांना. बरोबर आहे. तर त्यांना ते थोडं मोटिवेशन ठेवणं आवश्यक आहे. तर ते त्यांची लाईफस्टाईल आणि त्या जिवंत उदाहरण आहेत ना ही, खूप सारी जिवंत उदाहरण. आणि ही कशी आहे की ही प्रोसेस अवघड नाहीये. बेसिकली काय हा माइंडसेट आहे. बरेच जण सुरू करायलाच घाबरतात. हा रिव्हर्सल म्हणजे मला कुठल्याही गोष्टीमध्ये, जसं पोहताना असेल किंवा साधी सायकल चालवताना सुद्धा, पहिल्यांदा सायकल चालवताना आपल्याला वाटतं पडणार आणि तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही जोपर्यंत आपण म्हणतो कोणीतरी हाताला धरून जायचं आणि एक दिवशी तो व्यक्ती मागचा काय करतो, सोडून देतो आणि आपण पुढे मागं बघतो कोणच नाहीये आणि त्यावेळेला आपल्याला कॉन्फिडन्स येतो. रिव्हर्सल इज लाईक दॅट. तुम्हाला त्या कंट्रोलवरून त्या ट्रॅकवर येस तोपर्यंत तुम्हाला योग्य व्यक्तीची, योग्य कोचची आणि त्याची गरज लागते. एकदा तुम्ही पुढे सोडून दिलं की तुमची गाडी मोकळी झाली आणि यू स्टार्ट एन्जॉईंग. ही प्रोसेस जी आहे ना ती रिव्हर्सलची, यू शुड मेक इट मोर एन्जॉयबल. पहिलं मी ती जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत मला त्याचा अंदाज येत नाही आणि सुरू केल्यानंतर मग नंतर आम्ही काय म्हणतो की आता पूर्ण 1 वर्ष झालं, आम्ही त्यांना म्हणतो आता जावा रेस्टॉरंटमध्ये, जाऊ तुम्ही आता पावभाजी खाऊ शकता, हे खाऊ शकता. आता मजा काय होती, 1 वर्ष चांगली लाईफस्टाईल फॉलो केल्यामुळे त्यानं सगळं अचीव्ह केलेलं असतं. तो हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना त्याचा जो मेनू कार्डवर जेव्हा लक्ष जातं ना चांगल्याच गोष्टींकडे जातं आणि चुकून जर का त्याने खराब गोष्ट खाल्ली तर त्याचं पोट बिघडतं. म्हणजे पहिलं ज्या गोष्टींबद्दल त्याला क्रेविंग होतं, ज्या गोष्टींबद्दल त्याला आत्मीयता, पण शेजारी बसून एखादा गुलाबजाम खातोय किंवा शेजारी बसून एखादा नॉनव्हेज घेतोय तर त्याला हे वाटत नाही, अदरवाईज इच्छा होत नाही किंवा त्याला डिप्राइड वाटत नाही. डिप्राइड हा चांगला वर्ड आहे. म्हणजे त्याला कुठेतरी बाबा मी काहीतरी हे, आत्ता काय होतं की त्याला वाटत असतं की मी गोड नाही खात, तो माझ्या शेजारी बसलेला पिझ्झा खातोय, माझ्या शेजारी बसलेला बिस्किट आणि चहा पितोय, मला मिळत नाहीये. हे जे डिप्राइड होणार आहे ना त्याच्या दृष्टिकोनातून पहिला डायबेटिक रिव्हर्सल आला की पेशंटचं म्हणणं काय असतं, आम्हाला नंतर नॉर्मल खाता येईल का. त्याला 3-4-6 महिन्यांनी कळतं की ते जे सो कॉल्ड नॉर्मल आहे ते ॲबनॉर्मल होतं. हे आपण आता जगतोय ना हे नॉर्मल आहे. ऍक्च्युली इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट की रिव्हर्सलसाठी जी प्रोसेस आपण सांगतो ना ही एक जीवनशैली आहे. ही नॉर्मल जीवनशैली आहे जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेली आहे. पण ते अनफॉर्च्युनेट अशी नॉर्मल जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तीला समाजातनं वाईट टाकलं जातं किंवा लग्नामध्ये वगैरे गेला बिचारा तर त्याला सांगितलं तर फारच जरा अति करतात, तो स्वतःचं सॅलेड काही घेऊन येतात, स्वतःचं हे म्हणजे आमचे आहेत असे काही बरे झालेले पेशंट, तर त्यांना ते आयसोलेशनचं फिलिंग येतं. काही जणांना इन्व्हिटेशन पण त्यामुळे येत नाही, जरा अतिच करतात. तर ऍक्च्युली हे कुठेतरी समाजाने पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही जी जीवनशैली आहे ही आपली सगळ्यांची आहे आणि चांगली आणि एन्जॉयबल आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल तुमचं व्हिगर वाढणार आहे, स्टॅमिना वाढणार आहे, तुमची हेल्थ वाढणार आहे आणि तुम्ही आनंदी जीवन, शेवटी आयुष्य कशासाठी जगायचं ना, आनंदाने जगण्यासाठी. थोडंच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, गोळ्या घेण्यासाठी आणि लॅब कुणाला आवडतं ना. सो हा आनंद तुम्ही उपभोगण्यासाठी तुम्ही पुढे गेलं पाहिजे. सो रिव्हर्सल ही हॅपी जर्नी, ही सिम्पल जर्नी आहे, एन्जॉयबल प्रोसेस आहे जी तुम्हाला यंग बनवती, छान बनवती ह्याच्यावर. आणि मला माझ्या डोळ्यासमोर ते चेहरे येतात की जे ही जीटीटी क्लिअर करत असतील, त्या दिवशी ग्रॅटिट्यूड डे किती छान वाटत असेल त्यांना की मी हे अचीव्ह पण केलंय. व्हिडिओ काढून पाठवतात आणि खरंच त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा भाव असतो आणि ते म्हणतात, ते परत कमिट करतात की डॉक्टर आम्ही टिकवणार बरं का आम्ही हे. आणि डिसिप्लिन मध्ये येतात ते, बेसिकली डिसिप्लिन मध्ये येतात ह्याच्यातले. आता शेवटचा प्रश्न डॉक्टर, हे जे रिव्हर्सल झालेलं आहे, ज्या लोकांनी अचीव्ह केलेलं आहे रिव्हर्सल, यांचा डायबिटीज परत येतो का? हो, येऊ शकतो. म्हणजे सगळ्यांचाच नाही येत. परत मी तेच सांगितलं की तुमची 80% म्हणजे जे काही तुम्ही चांगली जीवनशैली स्वीकारली, जी तुम्ही एन्जॉय करताय, जी हॅपीली हे करताय, ती तुम्ही किती टक्क्या किंवा किती पर्सेंटमध्ये मेंटेन ठेवताय त्याच्यावरती. म्हणजे सिम्पल मी काय सांगतो लोकांना की जेव्हा ते बरे होतात किंवा जेव्हा सो कॉल्ड त्यांचं हे येतं तर ती प्रोसेस त्यांच्या एवढ्या अंगवळणी पडती की त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. जसं तुम्हाला दररोज आंघोळ करायची आहे, दररोज दात घासायचा आहे, तुम्हाला मोटिवेशन लागतं का त्याच्यासाठी काय? म्हणजे हा प्रश्न कसा आहे की मी एकदा रिव्हर्स झालो, मी एकदा बरं झालं तर मला ते टिकवण्यासाठी फार काही एफर्ट घ्यावे लागेल. एवढी सहज तुमच्या अंगवळणी पडती. ते जर का नाही केलं, म्हणजे दररोज तुम्ही 45-50 मिनिटं व्यायाम नाही केलात त्यावेळी तर तुम्हाला कसं तरी वाटायला, तुमचा दिवस डल जाणार. तुमच्या जेवणामध्ये, डाएटमध्ये तेवढ्या प्रमाणात सॅलेड नाही आलं तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटणार. दररोज जर का तुम्ही ग्रॅटिट्यूड नाही व्यक्त केलं तर तुम्हाला खराब वाटणार. तुम्ही डिटॉक्ससाठी ज्या काही प्रोसेस आहेत त्या महिन्यातून 1-2दा फॉलो नाही केलं तर हे सेम गोष्ट आहे. जसं आपण घरातला कचरा बाहेर टाकतो, जर आपण घर साफ करतो, उठल्यानंतर आपल्या पांघरुणाची घडी घालून ठेवतो,
या गोष्टी यांत्रिकपणे आपल्याला होणाऱ्या गोष्टी ह्या दररोज सगळ्या. आपल्याला प्रश्न पडतो का मी कशाला घडी घालून ठेवू, कशाला मी माझा स्वयंपाक करू, मी कशाला जेवण करू, मी कशाला आंघोळ करू. सो ज्यांनी पहिल्यापासून यांत्रिक पद्धतीनं घेतलेलं आहे, पहिल्यापासून जर खूप जास्त अंगवळणी पाडून घेतलंय. चिकित्सा एक हो. एक शिक्षा म्हणून घेतले, तो शेवटपर्यंत शिक्षा म्हणून घेतो. त्यांचा डायबिटिक आयदर रिव्हर्स होत नाही किंवा झाला तर टिकत नाही. जे आनंदाने हे स्वीकारतात, आनंदाने जे फॉलो करतात आणि पुढे ते डिसिप्लिन मध्ये ठेवतात, त्यांच्यासाठी सहज प्रक्रिया होते. क्या बात आहे. सो आमचं एवढंच म्हणणं आहे, जे शिकलाय, जे आवडलंय, जे पटलंय ते 80% फॉलो करा. 10-20% डिव्हिएशन अलाउड आहे. ग्रेट. पण तुम्ही खराब गोष्ट म्हणजे थोड्या प्रमाणात खाल्ल्यामुळे ती चांगली होणार नाहीये ना. बरोबर. म्हणजे त्यावेळी तो चॉईस आम्ही पेशंट बऱ्याच वेळा मजेत मी म्हणतो, आता काय चूज करणार तुम्ही, सॅलेड चूज करणार का फ्राय स्टफ चूज करणार, पनीर बटर मसाला चूज करणार का शेपूची भाजी चूज करणार, वॉट एव्हर, किंवा स्प्राउट चूज करणार का अजूनही काय चूज करणार, फळ चूज करणार का, बरोबर सांगतात लोक. मग शेवटी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, वडापाव मध्ये काय चूज करणार, वडा चूज करणार का पाव चूज करणार, तर तो म्हणून जातो की डॉक्टर आम्ही वडा चूज करणार. नाही म्हटलं, दोन्ही पण खराब आहे, दोन्ही पण रिजेक्ट करणार. या लेव्हलपर्यंत तुमचा ऍटिट्यूड गेला पाहिजे. जी खराब आहे ती खराबच आहे, ती मला नाही, ती टाळायची आहे. नथिंग अगेन्स्ट लाईक वडापाव आणि हे कधीतरी, पण इट शुड नॉट बी युअर हॅबिट. मला पाणीपुरी आवडते म्हणून मी रोजच खायला लागलो तर त्याचे ते हार्मफुल इफेक्ट तुम्हाला दिसणार. सो 80% जे शिकलाय, जे चांगलं आहे ते मेंटेन ठेवा. 20% डेव्हिएशन अलाउड आहे आणि हेल्दी राहू शकता तुम्ही. कशाला येतोय तुमचा डायबिटीस परत? खूपच इन्स्पायरिंग एपिसोड झाला. खूप म्हणजे असं खूप एनर्जेटिक वाटायला लागलं मलाच की कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडू शकणार आहेत. बिलकुल कुणी रिव्हर्सल रिकव्हरीला हे समजू नये. आणि कसं आहे की टेक दिस ॲज अ अपॉर्च्युनिटी. मी काय म्हणतो की डायबिटीसला शिक्षा किंवा लाईफ सेंटेन्स म्हणून बघू नका ना. डायबिटीसच तुम्हाला झालाय तर तुम्ही त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी बघून हेल्दी होण्यासाठीची मला मिळालेली एक सुसंधी. आणि अदरवाईज मी माझ्या जीवनशैलीवर आणि माझ्या तब्येतीवर, हेल्थवर एवढं काम केलं नसतं. आणि कितीतरी जणांचं आम्ही ट्रान्सफॉर्मेशन बघितलेलं आहे. कितीतरी कपल्स असतील किंवा कितीतरी फॅमिलीजचं आम्ही बघितलेलं आहे की ते एकटे केवळ त्या रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये बरे नाही झाले, त्यांच्या पूर्ण अख्ख्या फॅमिलीच्या फॅमिली त्याच्यामध्ये त्या रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये सामील झाल्या आणि ते हेल्दी आणि फिट बनल्या. तो रिव्हर्सल हे एक पद्धतीची देशसेवा आहे असं मी म्हणेन याच्यातली. ही फक्त म्हणजे किंवा समाजाचं ते ऋण आहे एक पद्धतीचं, तर ते तुम्ही फेडल्यासारखं. आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, आपल्यामुळे तो आनंद येणं, ह्यासारखं दुसरं सुख नाहीये. सो इथल्या सगळ्या दर्शकांना आणि माझी डॉक्टरांना सुद्धा, जे डॉक्टर हे एपिसोड बघतात त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती राहील किंवा रिक्वेस्ट राहील की रिव्हर्सल ही खूप छान आणि एन्जॉयबल प्रोसेस आहे. ज्यासाठी आपण डॉक्टर झालेलो होतो, एक पेशंटकडून दुवा मिळण्यासाठी, ब्लेसिंग्स मिळण्यासाठी, जो आपल्या कामामध्ये आनंद येतो तो रिव्हर्सलच्या प्रोसेसमध्ये खूप छान पद्धतीने मिळू शकतो. तर ही प्रोसेस डॉक्टरांनी पण समजून घ्यावी, शिकावी आणि ती पेशंट्सना सजेस्ट करावी आणि मॅक्सिमम लोकांचं भलं करावं. क्या बात आहे. राईट. मनापासून धन्यवाद. थँक्यू.